नमस्कार. ओम नमः शिवाय. मी रविराज वसंत वाकनीस, श्री गणकेश्वर मंदिर इथला पुजारी. बऱ्याच वर्षापासून आपलं हे शिवाजीकालीन मंदिर आहे आणि छानपैकी इथं दरवर्षी प्रतिवार्षिक महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो. सकाळी पहाटे लघुरुद्र पूजनानं सुरुवात होते. दुपारच्या सत्रामध्ये भजन कीर्तन असा सगळा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी आरती करून आपण महाशिवरात्रीचा महोत्सव प्रतिवार्षिक कायमस्वरूपी इथं साजरा करतो. सर्व भक्तगणांनी अवश्य या सगळ्या संधीचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घेण्यासाठी अवश्य यावं. माझं नाव प्रकाश गोसावी. हे मंदिर 400 वर्षापूर्वीच आहे आणि आता जवळजवळ आम्ही 20 वर्ष झाली ही प्रथा चालू केलेली आहे महाशिवरात्रीची. आमचं सार्वजनिक गणेश उत्सव, गणेश पार, विश्वेश्वर गणेश पार हे सगळं उत्सव करत असतं. आम्ही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत कुलकर्णी आणि ते येतात, ते भटजी म्हणून येतात, ते पण असतात, ते बाकीचं सगळं करतात, होम वगैरे दरवर्षीप्रमाणे आम्ही हे करतो. मी सतीश कुलकर्णी की तुम्हाला या मंदिराची माहिती देतो की जवळजवळ 400 वर्षापूर्वी हे मंदिर आपलं हे झालेलं आहे आणि शाहूकालीन मंदिर आहे. मंदिराचा आता जीर्णोद्धार हळूहळू चालू आहे. आता सगळी जण भाग घेत आहेत. ते भाग घेतला की जरा मंदिर सुंदर होईल परत. नमस्कार, माझं नाव अमोल मुकुंद गोसावी. मी बहुलेश्वर देवस्थान ट्रस्टचा वंशपरंपरागत विश्वस्त आहे. आज महाशिवरात्री निमित्त आपण एक कार्यक्रम ठेवलेले आहेत. महाशिवरात्रीचा उत्सव आज साजरा होतोय. हे जे मंदिर आहे, मंदिर सुमारे 300 ते 350 वर्ष जुनं मंदिर आहे. मंदिराला ऐतिहासिक संदर्भ आहे. या मंदिराला शाहू महाराजांनी हा जो लाकडी मंडप दिसतोय हा बांधून शाहू महाराजांनी दिलेला आहे. तसंच मंदिराच्या देखभालीसाठी डबेवाडी आणि शहापूर या 2 गावांमध्ये मंदिराच्या जमिनी आहेत देवस्थानच्या. आता या मंदिराचं जरा थोडं काही नुकसान झालेलं आहे कालाप्रत्वे. त्याचा आता आम्ही ऐतिहासिक जीर्णोद्धार आता करणार आहोत की ज्याच्यामध्ये शिखराचं काम, आजूबाजूच्या परिसराचं काम, आतल्या फरशीचं काम, हे सगळं पूर्वीच्या जसं होतं तसं लाकडामध्ये, चुन्यामध्ये आम्ही करणार आहोत. आणि या कामाकरता अंदाजे खर्च हा 35 ते 40 लाख रुपये अपेक्षित असून दानशूर व्यक्तींनी या जीर्णोद्धार कामामध्ये मदत करावी हे आपल्याकडनं विनंती ट्रस्टतर्फे मी करतो. माझं नाव प्रमोद गजानन बहुलेकर. मी तुमच्या गोसावी यांच्या बरोबर काम करतो मी आणि माझं घर इथंच आहे. हे माझी सुद्धा इथली जागा आमच्या आजोबांची आहे. आजोबा पंजाबापासून आम्ही इथे राहतोय. पुजारी म्हणून सेवा अनेक वर्ष, म्हणजे 5वी पिढी ही त्यांची पूजा करते, मंदिराची सेवा करतात. सर, आज सकाळपासून पूजा अभिषेक चालूच आहेत आणि दुपारी 3:30 वाजता एक भजनाचा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. हे कृष्णेश्वर मंदिर आमच्या पेठेचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, देशात फार प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर आहे. अंदाजे 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर असून या मंदिराचं म्हणजे पावित्र्य आणि भाविकांना नवसाला पावणारा देव म्हणतात अशी याची ख्याती आहे. परंतु याची दुरावस्था थोडीशी झालेली आहे आणि यासाठी आम्ही सगळीजण पेटकरी लवकरच याचा जीर्णोद्धार करणार आहोत. याला ड वर्ग मध्ये लवकरात लवकर समाविष्ट व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ड वर्गाच्या यादीत आपण देवस्थान म्हणून यात करण्याचा प्रयत्न चालू आहे. सदरच्या बाजूला, पूर्वेच्या बाजूला खचत चाललं होतं मंदिर ओढ्याच्यामुळं. तिथं आता कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे. लवकरच एक 4-5 दिवसातच इथं पलीकडच्या साईडनं भिंत, रिटर्निंग वॉल होईल आणि पलीकडे जो जाणारा रस्ता आहे लोकांना तो लवकरात लवकर सुरू होईल. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करताना आम्हा सगळ्या सातारकरांना, महाराष्ट्रवासियांना सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला सहभाग यात नोंदवावा आणि योग्य पद्धतीनं आणि एकदम चांगलं मंदिर या ठिकाणी करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आज तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही हे आज जनतेला सगळ्या सांगतोय.
तरुण भारतनं हा विषय लावून धरावा अशी आमची त्यांना विनंती पण आहे.